तर मंडळी, हे आहे आंबाडीच्या भाजीचे थालीपीठ. एकदा केले ना तर नेहमी करून खाल अशी ही आंबाडीची भाजी. बहुगुणी आंबाडीच्या भाजीची थालीपीठ आणि त्यावर आहे मिरचीचा ठेचा. थोडं तेल घेऊन खाल्लं तर तुम्ही पण नेहमी करत राहाल. आणि हे कसे बनवले हे मी तुम्हाला आज सांगते आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तर ही आंबाडीची भाजी मी स्वच्छ धुवून एका कापडावर सुकून घेतली. आणि हे आता उन्हाळ्यातील मिळालेली मला भाजी आहे. तसेच हिवाळ्याच्या भाजीचे सुद्धा मी यापूर्वी कणी लावून भाजी कशी तयार करायची तसेच त्याची भाकरी पण मी माझ्या व्हिडिओला दाखवलेला आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता. आता आज मी याचे थालीपीठ बनवत आहे. तर थालीपीठासाठी काय काय साहित्य घेतलं ते आता बघूया. नमस्कार मंडळी, तुमचे माझ्या या युबी किचन अँड ब्लॉग्समध्ये स्वागत आहे. तर ही आहे आंबाडीची भाजी. हे मला थालीपीठ करण्याच्या दृष्टीने मी एवढी चिरून घेतलेली आहे स्वच्छ करून. आता आधी तर हे मी एका मोठ्या बाउलमध्ये घेते, कारण की यामध्ये आता पीठ वगैरे मिक्स करायचं आहे त्या दृष्टीने. आता या भाजीमध्ये टाकण्याच्या दृष्टीने घेतले आहे एक वाटी गव्हाचे पीठ, अर्ध वाटी हरभऱ्याचे बेसन आणि अर्ध वाटी ज्वारीचे पीठ, तसेच बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर, तसेच अद्रक, लसूण, अद्रक, हिरवी मिरची, कढीपत्ता याची पेस्ट. तसेच आता यामध्ये काही मसाले लागणार आहे. तर त्याकरता घेतले आहे तिखट, हळद, मीठ, धना पावडर आणि तीळ. आता हे सर्व साहित्य एक एक करत या चिरलेल्या भाजीमध्ये असं टाकून घ्यायचं. सर्व भाजीला लागेल त्याप्रमाणे आधी मिसळून घेतलं. आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपण पोळीचा जसा उंडी करतो त्याप्रमाणे हे आपल्याला असं भिजून घ्यायचं आहे आणि उंडी तयार करून घ्यायची आहे. याप्रमाणे हे भिजून झालेलं आहे. आता याला थोडा वेळ मी बाजूला ठेवते. तोपर्यंत एक मिरचीचा ठेचा करून घेते. तर त्यासाठी कढई गरम झाली. आता यामध्ये मी टाकली थोडी मिरची आणि त्यावर टाकलं थोडं तेल. आता यामध्ये मिरचीचा तिखटपणा थोडा कमी करण्याकरता आणि चवसुद्धा वाढवण्याकरता यामध्ये मी थोडा शेंगदाण्याचा वापर करते. हे आपल्या सोयीनुसार करता येतं. तुम्हाला नसल लागत तर नाही केलं तरी चालते, परंतु शेंगदाण्यामुळे काय होते की तिखटपणा हा कमी होतो. आता यामध्ये जाईल थोडीशी लसणाच्या कळी. आणि हे सगळं झाल्यानंतर मी घरगुती साहित्यामध्ये या खलबत्त्यामध्ये मिक्सरमध्ये न करता बारीक करून घेते आहे. आता यामध्येच मी करतानाच थोडं मीठ टाकलं आणि जिरं आणि कोथिंबीर याचा एकत्रित करून याप्रमाणे ठेचा मी तयार करून घेतलेला आहे. ठेचा झालेला आहे तयार. आता थालीपीठ तयार करून घेऊया. आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये उंडे घेऊन असे गोल गोल थालीपीठ करून घ्यायचे. थोडंसं तेल वगैरे लावलं की छान नरम नरम आणि पाहिजे त्यानुसार आणि थोडंसं जास्त भाजण्यात आले की खुसखुशीतसुद्धा हे थालीपीठ तयार होतात. खूप सुंदर असे थालीपीठ तयार होतात. तर मी याप्रमाणे असे एक एक करत सगळे थालीपीठ तयार करून घेतले. तर असे हे आंबाडीच्या भाजीचे थालीपीठ आपण जेवणामध्ये तसेच कुठे डब्यामध्ये सुद्धा लहान मुलांना सुद्धा देऊ शकतो की ह्या भाज्या ज्या आहे रानभाज्या ह्या आपल्या मुलांच्या पोटामध्ये जाऊ शकते आणि यामधलं जे व्हिटॅमिन्स आहे ते शरीराला मिळू शकते.
थालीपीठ तयार करताना तेलाचा उपयोग आपण आपल्या सोयीनुसार करायचा. कोणाला कमी लागतं, कोणाला जास्त लागतं, त्यानुसार असं तेल टाकून हे असे छान खमंग असे भाजून घ्यायचे. तर बघा किती सुंदर असे थालीपीठ तयार झालेले आहे आणि पूर्ण थालीपीठ मी असे करून घेतले. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून असे थालीपीठ करून बघा आणि एकदा खाऊन बघा आणि मला सांगा कसे लागतात ते. खरोखर खूप छान असे थालीपीठ तयार होते. आणि हे थालीपीठ घ्यायचं छान आणि यावर ते थालीपीठ आंबट असते, त्यामुळे मी इथे टोमॅटो केचप म्हणा किंवा दही म्हणा याचा वापर न करता इथे मी हिरवी मिरचीचा ठेचाचा वापर केलेला आहे. आणि लहान मुलं तर थोडं तेल टाकलं आणि मुंगळी करून दिली तरीही खाऊ शकते. खूप सुंदर लागते. तर मंडळी, आजची ही आंबाडीच्या भाजीच्या थालीपीठाची रेसिपी आपणास कशी वाटली आणि आवडल्यास लाईक, तसेच आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.